जय गजानन जयच संस्कृत रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या पुढच्या भागामध्ये आपणा सर्व संस्कृत प्रेमींचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी ज्या वेगवेगळ्या गोष्टींचं वर्णन केलं त्यातला एक अत्यंत महत्वपूर्ण विषय, एक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना म्हणजे योग भ्रष्ट. कशाला योग भ्रष्ट म्हणतात? त्यातला भ्रष्ट शब्द वाईट अर्थाने नाहीये. योगाच्या मार्गावरून मध्येच थांबलेला किंवा पूर्णत्वाला पोहोचू न शकलेला या अर्थाने तो शब्द आला. कारण शेवटी कसं आहे, योग साधना सुरू केली त्यामध्ये गती प्राप्त होत आहे, पण देह जो आहे त्या देहाला प्रारब्ध ठरलेलं आहे. त्या प्रारब्धानुसार जर समजा त्या साधकाचा देह मध्येच संपला, म्हणजे देहाचं उत्क्रमण झालं, देहातून त्याला बाहेर जावं लागलं, प्राणोत्क्रमण ज्याला आपण म्हणतो, तशी अवस्था आली, मृत्यू आला सोप्या शब्दामध्ये, तर मग त्या केलेल्या साधनेचं जे काही त्याचं फलित आहे ते नष्ट होतं का, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. त्याचं पुढे काय होतं, त्यांनी ती केलेली साधना वाया जाते का, अशा अर्थाने अर्जुनाने जेव्हा प्रश्न विचारलाय तेव्हा भगवान म्हणतात नाही. अशा त्या योग मार्गाच्या अभ्यासकांनी, त्या साधकांनी जे काही केलेलं आहे ते त्याला पुढे जशाला तसं कामी पडतं. आणि महत्वाची गोष्ट सांगताना भगवंतांनी एक सिद्धांत सांगितला. भगवान म्हणतात शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो अभिजायते. याचा अर्थ तो योग भ्रष्ट जो आहे तो कुठे जन्माला येतो तर शुची म्हणजे पवित्र असलेल्या घरामध्ये, आणि शुचीनाम श्रीमताम श्रीमंत असणाऱ्या घरामध्ये. इथे श्रीमंत शब्दाचा अर्थ केवळ आर्थिक सुबत्तता या अर्थाने नाहीये. श्रीमंती याचा अर्थ संपत्ती संपन्न असणे. आणि संपत्ती कोणती, जी भगवंतांनी पुढे 16व्या अध्यायात सांगितली, दैवी आसुरी संपत्ती. त्यातली दैवी संपत्ती म्हणून अभयम सत्व संशुद्धी इत्यादी ज्या याचा वर्णन केलं, संपत्तींचं वर्णन केलं, त्या संपत्तीने युक्त असणाऱ्या घरामध्ये तो साधक जन्माला येतो. स्वाभाविक काय होतं, त्याची ती पूर्वीची साधना त्याला जणू काही शिदोरीसारखी सोबत आलेली असते. आपण जेव्हा खर्च किंवा जमेचा विचार करतो, जमा खर्च मांडतो, त्यावेळी या महिन्यातल्या गोष्टी ज्या शिल्लक राहतात ती श्री शिल्लक म्हणून आपण पुढच्या महिन्यात वापरतो. ती जशी रचना असते तसं या जन्मात केलेलं जे साधन आहे, जी उपासना आहे, जी साधना आहे, ती जशाला तशी त्याला पुढच्या जन्मात कामी पडते. आणि मग त्याला पुन्हा पहिलेपासून नाही सुरू करावं लागत. आल्याच त्या सगळ्या साधनांनी युक्त असल्यामुळे बालपणीच ज्याला आपण म्हणतो अत्यंत श्रेष्ठ अवस्था त्याला प्राप्त होते. मग ती जी अवस्था आहे ना, त्याचं वर्णन करताना माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी नितांत सुंदर अशा पद्धतीची ओवी लिहिली. आपल्यापैकी अनेकांना मुखोद्गत असणारी तैसे दशेची वाट न पाहता. अवस्था कशी आहे त्या साधकाची, दशेची वाट नाही पाहावं लागत. याचा अर्थ तारुण्य दशा प्राप्त झाली पाहिजे, वार्धक्य प्राप्त झालं पाहिजे, मगच अशा पद्धतीचं जड गोष्टी समजतील अशी रचना नसते. किंवा इतका काळ द्यावा लागेल तेव्हाच त्याचे फळ मिळतील असं होत नाही. तैसी दशेची वाट न पाहता न वसयेची या गावा न येता. याचा अर्थ वयाचाही विचार करायची गरज पडत नाही की एक विशिष्ट वय झाल्यानंतरच या गोष्टी जमतील किंवा समजतील, असंही होत नाही. माऊली म्हणते बालपणीच सर्वज्ञता वरीत याते. सर्वज्ञता ही जी संपत्ती आहे, हे जे श्रेष्ठ अशा प्रकारचं गुणवैभव आहे, ते त्याला बालपणीच प्राप्त होतं. आणि माऊलींनी शब्द वापरला वरीत याते. ती सर्वज्ञता स्वतःहून त्याचा स्वीकार करते, वर्ण करते. या अर्थाने शब्द जो आहे विवाह पद्धतीत वापरलेला की ती त्या वराचं वर्ण करते, याचा अर्थ त्याला स्वीकारते. तो जो भाव आहे तो माऊली इथं म्हणतीये की सर्वज्ञता जी आहे ती स्वतःहून त्याच्या गळ्यात येऊन पडते, त्याला प्राप्त होते. आणि याच्याकरता वेगळं उदाहरण द्यायची गरज नाही, स्वतः माऊलीच त्या गोष्टीचं उदाहरण आहे. नाही तर मला सांगा, 16व्या वर्षी माऊलींनी जे दिव्य ग्रंथ निर्माण केले, मग ती भावार्थ दीपिका असेल, पुढे अमृतानुभव असेल किंवा चांगदेव 65 असेल, हे जे ग्रंथ तयार झाले माऊलींच्या मुखातून प्रसवले, वयाच्या 16व्या ते 20व्या वर्षाच्या काळात निर्माण झालेली गोष्ट आहे. मला सांगा, आपल्याला त्या वयामध्ये हे ग्रंथ वाचणं सुद्धा कठीण आहे.
मग असे दिव्य ग्रंथ, त्यांचे शब्दार्थ कळणं सुद्धा कठीण आहे. माऊलींनी त्यातल्या दिव्य अर्थासकट त्याची अभिव्यक्ती जी केलेली आहे, कुठून आलं हे ज्ञान, कधी अभ्यास केला, कधी वाचले हे सगळे शास्त्र, त्याचं उत्तर आहे काही नाही. ते सगळं पूर्वीच करून आले होते, आता फक्त द्यायला आले होते. आणि म्हणून वयाच्या त्या अत्यंत अल्प अवस्थेमध्ये सुद्धा अत्यंत श्रेष्ठता प्राप्त होऊ शकते. हे जे सांगायचंय त्यांना, ते सूत्र समजून घ्या की श्रेष्ठतेकरता वय हे बंधन नसतं. गुणांकरता न च उलिंगम न च वयाः. ही भारतीय संस्कृती आहे की गुणप्राप्ती करता लिंग म्हणजे स्त्री आहे की पुरुष आहे हा महत्वाचा विषय नसतो. बालपणीच अत्यंत तेजस्वी असणारी झाशीची राणी आपल्याला इतिहासात माहिती आहे. अत्यंत कमी वयामध्ये वैधव्याचं विचित्र दुःख वाट्याला आल्यानंतर सुद्धा संपूर्ण राज्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई आपल्याला माहिती आहेत. कितीतरी उदाहरणं देता येतील, मोजके सांगतोय. मला हिशोब यासाठी सांगायचा आहे की बालपणाचा तेजस्वितेशी संबंध नसतो किंवा तेजस्विता बालपणाला मर्यादित होत नाही, बालपणाच्या माध्यमातून ती मर्यादित होत नसते. हा भाव समजून घ्यायचा आहे. किती अद्वितीय उदाहरण आहेत आपल्या समोर. आठवली कथा म्हणून मुद्दाम आपल्याला सांगतो. छत्रपती संभाजीराजांच्या जीवनातली कथा. अत्यंत विपरीत ज्या परिस्थिती, आपण परवाही बोलताना त्याचं वर्णन केलं, पुरंदरचा तह. या पुरंदरच्या तहामध्ये छत्रपतींना अनेक गोष्टी गमवाव्या लागल्या. त्यानंतर शेवटी तह झाला. तह झाल्यानंतर पुढची गोष्ट जरा बरी असते. एकमेकांचा सन्मान केला जातो, एकमेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या देणग्या दिल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारचे सत्कार केले जातात. हे जे सत्कार झाले ना, त्या सत्काराच्या वेळीची गोष्ट आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं वय मोजकं 8 वर्षाचं आहे. कारण पुरंदरचा तह जो झाला तो झाला 1665ला. छत्रपती संभाजी महाराजांची जन्माच्या वर्षाचा विषय आहे 1657चा. म्हणजे महाराज मोजके 8 वर्षाचे होते. युवराज आहेत, छत्रपती पुढचे आहेत. हा हिशोब गृहीत धरून बालराजे म्हणून त्यांचं कौतुक केलं गेलं. त्यांना सुद्धा इनाम दिलेलं आहे. 5,000ची मनसबदारी मुघल दरबारात मिळाल्याचे उल्लेख आपल्याला इतिहासात पाहायला मिळतात. याच्या सोबत आणखीन ज्या गोष्टी मिळतात ना, त्यातली एक मजेदार कथा आहे, ती मुद्दाम आपल्या समोर सांगतो. मिर्झाराजे जयसिंगांनी त्या बालराजाचं कौतुक करण्यासाठी म्हणून त्यांना एक छोटासं हत्तीचं पिल्लू भेट दिलं. आता दिलं तर दिलं, आनंदाची गोष्ट आहे. त्यांनाही बरं वाटलं, लहान पिल्लू आपल्याला मिळालं, ते बालराजे आहेत म्हणून त्यांच्या हिशोबामध्ये एक छोटं पिल्लू दिलं. अर्थात छोटं असलं तरी ते पिल्लू हत्तीचं आहे आणि म्हणून आपल्या म्हशी एवढं असणार आहे असं ते पिल्लू दिलं. दिल्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती महत्वाची आहे, लक्षात घ्या. मिर्झाराजे जणू काही गंमत केल्यासारखे बालराजांना म्हणतात, बालराजे आम्ही तुम्हाला हे पिल्लू दिलं तर खरी भेट, पण लक्षात घ्या हे त्या किल्ल्यावर न्याल कसं. कारण हत्तीला चढ चढणे ही त्याच्यासाठी कठीण गोष्ट आहे. पर्वतच चढणे कठीण गोष्ट आहे, किल्ल्यावर जाणे तर आणखीन कठीण गोष्ट आहे. म्हणून त्याचा विचार करत ते बालराजांना जणू काही कोंडीत पकडल्यासारखं, निवृत्तर केल्यासारखं प्रश्न विचारतात की दिली तर खरी आम्ही भेट, तुम्ही न्याल कशी. बालराजे शंभूराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेलं उत्तर इतकं अलौकिक आहे की मिर्झाराजे सुद्धा अंतर्मुख झाले असतील आणि विचार केला असेल, काय अलौकिक अशा प्रकारचे पुरुषरत्न ही महाराष्ट्राची भूमी प्रसवते. बालराजांनी दिलेलं उत्तर आहे. म्हणे आपण म्हणताय ना राजे, ते बरोबर आहे, याला किल्ल्यावर नेणं अत्यंत कठीण आहे, पण प्रयत्न करून ढकलत ढकलत का होईना, ओढत ओढत का होईना, टप्प्याटप्प्यानी का होईना, हळूहळू का होईना नेऊ आम्ही त्याला किल्ल्यावर. कारण ते अशक्य नाहीये, टप्प्याटप्प्यानी का होईना आम्ही निश्चित करणार. त्यानंतर बालराजांनी जो विचारलेला प्रश्न आहे, बुद्धिमत्ता वयाची कुठल्याही प्रकारे गरज तिला नसते हा सिद्धांत स्पष्ट करणारी आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी मिर्झाराजांना प्रश्न विचारला, तुम्ही दिलेलं हत्तीचं पिल्लू आम्ही कसं बस का होईना किल्ल्यावर नेऊच. छत्रपती पुढचा प्रश्न विचारतात, आम्ही तहामध्ये दिलेले किल्ले तुम्ही दिल्लीला कसे न्याल. काय अलौकिक बुद्धिमत्ता आहे, लक्षात घ्या. काय अलौकिक विचार विश्व आहे, लक्षात घ्या. ते म्हणतात ठीक आहे, आज आम्हाला तह करावा लागलाय, अडचणीत आलो आहे, समस्या आली आहे, काळाचा परिणाम आहे तो म्हणून मान्य करू, पण आम्ही हारलेलो नाहीये. लक्षात घ्या, तुम्ही आमचे किल्ले
दिल्लीला नेऊ शकत नाही. याचा अर्थ तुम्ही दिल्लीत पोहोचले तर आम्ही सगळे किल्ले परत घेणार आहे. ही दिव्य सांगणारी जी भूमिका आहे ना, त्याचा हिशोब आपल्या आजच्या अन्योक्तीत त्यांना सांगायचा आहे की वयाचा हिशोब तिथे नसतो. जी श्रेष्ठता असते ती तुम्हाला जन्मजात प्राप्त होत असते, नव्हे जन्माच्याही पूर्वी तुमच्या ठिकाणी ती असू शकते. हे सांगणारं सुंदर सुभाषित सिंह शिशु अन्योक्ती. त्याच्यामुळे संधी एकत्र झाली, सिंह शिश्वन्योक्ती, सिंह शिशूची अन्योक्ती. शिशु शब्दाचा अर्थ सामान्यतः आपल्याकडे 3 वर्षाच्या आतलं त्या बालकाला आपण शिशु असा शब्द वापरतो. ती जी रचना आहे याचा अर्थ खूप लहान. इथे तर गर्भावस्थेतच वर्णन येणार आहे, पण गर्भातही तो सिंहाचा शिशु आहे, छावा आहे शेवटी तो. आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांना छावाच नावाने ओळखल्या जातं, कारण तीच योग्य त्यांची ओळख असू शकते. सिंहाचा पुत्र आहे, ती जी रचना आहे ती सांगायची आहे. आणि म्हणून ती रचना सांगताना सिंह शिश्वन्योक्तीमध्ये आपल्याला सुभाषितकार सांगतात, धीर ध्वनिभिः आलमते नीरद. नीरद शब्दाचा अर्थ आहे मेघ. नीर म्हणजे जल देणारा, म्हणून जल देणारा तो नीरद. मेघाकरता आणखीन एक वेगळा शब्द आपल्या समोर जलद आपण पाहिला होता, वारिद शब्द आपल्याकडे गेलेला होता. नीरद, कारण ती रचना आपण पाहिली होती की संस्कृतमध्ये जल या अर्थाचा कोणताही शब्द वापरा आणि त्याला द लावला की मेघ अर्थ तयार होतो. वारिद, पयोद, अंबुद, तसा नीरद शब्द इथे आला. हे नीरदा, हे पाणी देणाऱ्या मेघा, त्या मेघाला उद्देशून त्या सिंह शिशूची आई बोलत आहे अशा कल्पनेने सुभाषित केलेलं आहे. ती म्हणतीये धीर ध्वनिभिः, धीर गंभीर अशा प्रकारची तुझा जो ध्वनी आहे, तुझी जी गर्जना आहे, आणि त्याच्या ध्वनिभी शब्द वापरला याचा अर्थ वारंवार होणारी, एकदाच झाली आणि थांबली असं नाहीये. त्याचे जे आवर्तन होत आहेत ते सगळे काय कर, आलम म्हणजे पुरे कर, थांबव, नको वाजवू अशा पद्धतीने, नको अशा घनगर्जना करू, नको अशा प्रकारचा धीर गंभीर आवाज करू. का ते फार महत्वाचं आहे. मे मासिको गर्भा, ती म्हणतीये तुझा हा ध्वनी ऐकल्यानंतर काय होतंय, माझा जो मासिक गर्भ आहे, इथं मासिक शब्दाचा अर्थ मोजका काही महिन्यांचा असलेला, अद्याप पूर्ण विकसित सुद्धा झालेला नाहीये, जन्मालाही आलेला नाहीये, गर्भातल्या गर्भातच आहे. पण मानवी जीवनात जसं आपण म्हणतो की 5व्या महिन्यानंतर त्या गर्भाची हालचाल सुरू होते आणि ती जाणवते. मातेलाच नाही तर इतरांनाही हात लावला पोटाला तर जाणवू शकते. ती जी हालचालीचा विषय तो तिथे अपेक्षित आहे. याचा अर्थ हालचाल केव्हा होते, त्याचं उत्तर आहे जेव्हा तो कुठली तरी गोष्ट ऐकतो, त्याला प्रतिक्रिया स्वरूपामध्ये किंवा काही ना काही घडतं त्याला प्रतिक्रिया स्वरूपामध्ये ती हालचाल असते. तो हिशोब आहे. म्हणून आपल्याकडे मानवी जीवनात हे पाहायला मिळतं की एखादी विशिष्ट व्यक्ती बोलली की तो गर्भ आतून प्रतिसाद जणू काही देतो. तो भाव जो आहे ना तो तिथे अपेक्षित आहे. मे मासिको गर्भा, काही महिन्यांचा असलेला माझा गर्भ जो आहे, त्याबद्दल ती सिंहिणी बोलतीये. गर्भिणी असलेली ती सिंहिणी सांगतीये माझा तो काही महिन्याचा गर्भ काय करतो, उन्मत्त वारण बुद्ध्या. त्याला नाही माहिती आणखी बाहेर ढगाचा आवाज येत आहे, प्रचंड मोठा आवाज येत आहे, जोरदार आवाज येत आहे. आणि जोरदार आवाज कोणाचा असणार, त्याचं उत्तर आहे जो जितका जास्त जोरदार जीव असेल त्याचा आवाज. आणि मग सगळ्यात मोठा जीव कोणता, हत्ती. कारण हत्तीपेक्षा मोठा जीव सध्या आपल्याला उपलब्ध नाही. मग सगळ्यात मोठा जीव कोणता, हत्ती. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा आवाज कोणाचा असणार आहे, हत्तीचा. आणि त्याच्यामुळे हा जो गडगडाट आहे हा मेघाचा आहे हे न कळणार ते माझ्या गर्भातलं जे पिल्लू आहे ना त्याला वाटतंय बहुतेक हत्ती गर्जना करत आहे. आणि वैशिष्ट्य आहे सिंहाचं, सिंह अनेक प्रकारच्या शिकारी जरी करत असेल तरी सिंहाला सर्वाधिक प्रिय शिकार कोणती असते तर ती हत्तीची गजमस्तकामध्ये असणारा मौक्तिक, ज्याला आपण म्हटलं होतं, बोललो होतो आपण त्याच्यावर पूर्वी याच मालिकेमध्ये, की हत्तीच्या मस्तिष्कामध्ये जो मांसाचा गोळा आहे मोत्यासारखा रक्तानी लाल दिसणारा तो खाणे ही सर्वात आवडीची गोष्ट त्या सिंहासाठी असते. आणि मग त्यामुळे हत्ती हा त्याचं सगळ्यात मोठं जणू काही शिकारीची गोष्ट, सगळ्यात मोठं वध्य अशा प्रकारचा प्राणी या दृष्टीने समोरचा आवाज जो येतोय तो जणू काही हत्तीचा आहे असं समजून प्रतिक्रिया स्वरूपामध्ये मध्ये जठरम समुच्छलती, समुच्छलती उसळत आहे. कारण जणू काही हत्ती आलाय, आता मला त्या हत्तीवर आक्रमण करायचंय या विचारामध्ये
गर्भामध्ये माझ्या गर्भातला तो शिशु उसळ्या मारत आहे म्हणून मेघा गर्जना करू नको, हे म्हणणारी ती सिंहीण आपल्याला जणू काही सांगत आहे की लक्षात घ्या, जन्माला येण्याच्या पूर्वी सुद्धा जे दिव्य असतात ना, त्यांच्या दिव्यत्वाची जाणीव त्यांच्या कृतीतून होत असते, त्यांच्या प्रतिक्रियेतून होत असते. अद्याप जन्माला आला नाही पण हत्ती मारण्याचा विचार आहे. लक्षात घ्या, ही प्रवृत्ती महत्वाची आहे. जन्म घेणे महत्वाचं नाही, कशासाठी घ्यायचा, इतक्या श्रेष्ठ कार्यासाठी आपला जन्म असावा हे सांगणारं हे अन्योक्ती स्वरूपातलं सुंदर सुभाषित आपल्या समोर. पुढचं सुभाषित पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृत.